the great happiness. धम्मा मनोसिद्धा मनोमया मनसाचे पदुठेन भासति वा करोति वा ततो नंग दुःखमनवेति चक्कं वहतु पदम्। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्वच परिवर्तनवादी संत महापुरुषांच्या महान अशा विचारांना स्मरून आज या वर्षावास पर्वातील महान मंगलमय दिनी श्रद्धावान शेजवळ सिरसाट परिवार यांच्या नवनिर्मित गृहप्रवेशानिमित्त या प्रसंगी उपस्थित असलेले आमचे धम्मबंधू ज्यांनी आत्ताच आपणास सुंदर अशी धम्मदेशना देऊन उपकृत केले आहे असे पूजनीय भिक्खू पद्म आणि श्रद्धावान उपासक उपासिकांनो, आयुष्मान धम्म उपासक नितीन भाऊ शेजवळ यांनी आम्हाला बऱ्याच दिवसांपूर्वी गृहप्रवेशाच्या कार्यक्रमासाठी भंतेजी आपणास यायचं आहे अशी विनंती केली होती, आग्रह केला होता, पण तारीख पे तारीख असं मला वाटतं 1-2-3 वेळा झालं आणि आज तो योग घडून आला, जुळून आला आणि आज मात्र फायनली गृहप्रवेशाचा कार्यक्रम संपन्न होतो आहे तुम्हा सर्वांच्या साक्षीने उपस्थितीमध्ये। तेव्हा सर्वप्रथम शेजवळ परिवाराला सिरसाट परिवाराला मनपूर्वक शुभेच्छा भिक्खू संघाकडून मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि तुम्हा सर्वांच्या हित सुखासाठी बुद्धाची वाणी आपल्या समोर ठेवतो। नितीन भाऊ हे सुपरिचित आहेत परिसरामध्ये, आम्ही इथे नालंदा बुद्ध विहार साजापूरला अधूनमधून येत असतो, आपल्यापैकी काही जण येतात तिथे रविवारी। अत्यंत श्रद्धावान आणि धार्मिक असा हा शेजवळ परिवार आहे, अनेक भिक्खूंच्या सहवासात संपर्कात आहेत, त्यांची त्रिरत्नांवरती श्रद्धा आहे। आमच्या दी ग्रेट हॅपीनेस या यूट्यूबच्या माध्यमातून होणाऱ्या सर्वच धम्मदेशना ताई संपूर्ण परिवार श्रवण करत असतो आणि त्याचंच हे एक हेतू म्हणून भंतेजींना बोलवण्यात आलाय, भोजनदान दिलं आहे। तेव्हा या प्रसंगी आपणास मी सांगेन की आता भंतेजींनी जे धम्मदेशना दिली आहे ती अत्यंत महत्त्वाची धम्मदेशना आहे। मानवी जीवन जगत असताना मनुष्याच्या ज्या 3 मूलभूत गरजा सांगितलेल्या आहेत, अन्न वस्त्र आणि निवारा, तर ही निवारा त्यापैकी एक गरज आहे। जशी पक्ष्यांना पशूंना प्राण्यांना राहण्यासाठी ऊन वारा हवा पासून बचावासाठी म्हणून त्यांच्या पद्धतीने ती त्यांची घरं तयार करतात। चिमणी सारखा छोटासा पक्षी अत्यंत सुंदर असं घरटं तयार करते। तुम्ही जंगलामध्ये जर जाऊन पाहाल तर झाडांवरती झाडाच्या खाली पक्ष्यांचे प्राण्यांचे घरं असतात जे की आपल्यालाही जमत नाही तसे ते घरं तयार करतात। कधी कधी चिमणीचा जो भोपा असतो आपल्याला वाटतं की चिमणीने बनवलाय, ग्राह्य धरत असतो आपण, पण माणसाला एखाद्या जर सांगितलं तर बनव म्हणून तर ते भल्याना जमणार नाही, एवढा सुंदर असा भोपा असतो। आणि त्यामुळे या मनुष्य प्राण्याला सुद्धा घरट्याची गरज भासली
त्यामुळे प्राचीन काळापासून त्याही पूर्वी अश्मयुगामध्ये माणसाने आपापल्या बुद्धी कौशल्याचा चातुर्याचा वापर करून आपली आपली घरटी तयार केली होती. आपल्या लोकांचा जर विचार करायला गेलो आपण तर गावाकडे पाचटीची घरं होती. उसाची पाचट, तुरीचे ते काड्या, कापसाच्या काड्या, पलाट्या पराट्या त्याला म्हणतात, याच्यापासून लोकांनी घरं तयार केली. नंतर शेणाने त्यांना सारवण वगैरे करून लिपून वगैरे त्याच्यात माणसं राहत होती. त्याही पूर्वीचा इतिहास जर आपण पाहिला तर जसे आज प्राणी राहतात तशी माणसं राहत होते. झाडांखाली माणसं राहत होते. आज जसे प्राणी काय काय खातात तसेच माणसंही काय काय खात होते प्राण्यांसारखे. परंतु शिक्षणामुळे प्रगती झाली, बुद्धी कौशल्याचा वापर केल्यामुळे प्रगती झाली आणि हा जो विकास दिसतोय आपल्याला सर्वत्र मानव समाजामध्ये, तो प्रत्येक मनुष्याने आपापल्या बुद्धीचा वापर करून बनवलेला आहे. आज एवढे सुंदर सुंदर घरं आपल्याला पाहावयास मिळतात सर्वत्र, अतिशय सुंदर असे. खरं तर ही बाबासाहेबांची मेहरबानी, बाबासाहेबांची पुण्याई आहे. हे कधीही विसरून चालता येणार नाही. खातो तो घास आणि घेतो तो श्वास केवळ बाबासाहेबांच्या मुळे आहे. नाही तर कसलं घर, 1, 2, 3 कसले घर, कसला फ्लॅट, कसले बंगलो, कसल्या गाड्या, कसलं काय. ज्या समाजाच्या सावलीचा विंटाळ होत होता, ज्यांची थुंकी जमिनीवर पडू नये यासाठीची व्यवस्था गळ्यामध्ये मडकं देऊन केली होती, ज्यांच्या पायांचे ठसे जमिनीवरती उमटू नये, जमीन बाटू नये यासाठी कमरेला झाडू ज्या समाजाच्या एका व्यवस्थेनं दिला होता, कोणत्याही प्रकारचे अधिकार ज्यांना रोखले होते, त्या समाजाला जिवंत केलं बाबासाहेबांनी. आणि आज थाटामाटाने मोठ्या डामाडौलाने स्वाभिमानाने तो समाज आज या जगामध्ये एकदम अश्वगतीने वाटचाल करतो आहे. परवाला एका पायलट असलेल्या एका व्यक्तीचा फोन आला मुंबईवरून. त्यांच्याकडे गृहप्रवेश आहे. त्यांनी मला सांगितलं, भंतेजी मी पायलट आहे. मला फार आनंद झाला. म्हणजे ज्या समाजाला दुर्लक्षित केलं गेलं होतं, वंचित केलं गेलं होतं, प्रवाहाच्या बाहेर फेकून दिलं गेलं होतं, तो समाज आज एवढी मोठी प्रगती करू शकतो आहे. ही खरंच बाबासाहेबांची देण आहे. बाबासाहेबांनी आपलं संपूर्ण आयुष्य कुर्बान केलं समाजासाठी, देशासाठी मोठं योगदान आहे. आणि मी नेहमी लोकांना सांगतो या देशातल्या की बाबासाहेबांनी केवळ महार समाजाचाच विचार केला नाही किंवा महार समाजाचीच प्रगती व्हावी, उन्नती व्हावी असा विचार केलेला नाही आहे. तर एससी कॅटेगरीमध्ये जेवढे लोक येतात त्या सगळ्याच लोकांवरती बाबासाहेबांचे अनंत उपकार आहेत. आणि केवळ एससी कॅटेगरीतल्याच लोकांवरती नाही तर एकूणच ज्यांना मतदानाचा अधिकार प्राप्त झालाय, एक मूल्य एक वोट असा अधिकार ज्यांना प्राप्त झालाय, त्या सगळ्याच लोकांवरती बाबासाहेबांचे अनंत अनंत उपकार आहेत. आणि त्यामुळे सर्वप्रथम आपण बाबासाहेबांचं स्मरण करतो आहे की त्या महामानवाचा त्याग जर नसता, त्यांचं समर्पण, त्यांचं बलिदान, त्यांची कुर्बानी जर नसती, 2-4 लेकरं मरून देखील त्यांनी जर समाजाचा विचार केला नसता, भर तारुण्यात बायको गेली, पत्नी गेली, रमामाता गेली, तिचा जर विचार केला नसता तर आज हे दिवस आपल्या वाट्याला आले नसते. आणि म्हणून ही जी प्रगती होती आहे ती बाबासाहेबांची देण आहे. तेव्हा बाबासाहेबांनी आपल्याला सर्व अर्थाने आपला विकास जरी केलेला असला तरी सरते शेवटी बाबासाहेबांनी सुखी जीवन जगण्यासाठी, माझी माणसं सुखी राहिली पाहिजे, माझी माणसं आनंदी जीवन जगले पाहिजे, यासाठी म्हणून 14 ऑक्टोबर 1956ला बाबासाहेबांनी आपल्याला बुद्ध दिलेला आहे. ज्यांना मंदिर नाकारलं, मंदिराची पायरी नाकारली, ज्यांच्या तिथे प्रवेश केल्यामुळे देव वाटत होता, त्या समाजाला सर्वोत्तम सर्वश्रेष्ठ असलेला ग्रेट असलेला बुद्ध बाबासाहेबांनी दिला. आणि म्हणून भगवान बुद्धाचा धम्म दिल्या कारणाने आपण भगवान बुद्धांच्या धम्माचं आचरण करणे हे अत्यंत महत्वाचं आहे. बुद्ध धम्माचं आचरण केल्याशिवाय कोणताही मनुष्य सुखी जीवन जगू शकत नाही. बुद्ध धम्माचं पंचशील पाळल्याशिवाय, अष्टशील पाळल्याशिवाय, दान, शील आणि समाधीचा अभ्यास केल्याशिवाय कोणताही माणूस सुखी राहू शकत नाही. आणि त्यामुळे आपली सर्वार्थाने प्रगती करून घ्यावयाची असेल, आपला सर्वांगीण विकास करून घ्यावयाचा असेल तर बुद्ध धम्माच्या आचरणाशिवाय आपल्याला गत्यंतर नाही. आणि त्यामुळे आपण नवनिर्मित घरामध्ये जेव्हा राहायला जातो किंवा ज्यांची कोणाची जुनी घरं असतील त्या ठिकाणी आपल्याकडे बुद्ध धम्माचं आचरण झालं पाहिजे. परिवाराला घडवता आलं पाहिजे. परिवाराला केवळ सांभाळणेच महत्वाचं नाही आहे, लेकरं जन्माला घालणेच महत्वाचं नाही आहे,
तर त्या लेकरांना घडवणं सुद्धा खूप महत्वाचं आहे. मी मुद्दाम म्हणून हेतू पुरस्सर बऱ्याचदा लोकांना सांगत असतो, घरं बनवणं सोपं आहे, गाडी घेणं सोपं आहे, शिक्षणाला नोकरी लागणं सोपं आहे, शिक्षण घेणं सोपं आहे, ह्या बाकीच्या पदप्रतिष्ठा भोगणं सोपं आहे, पण स्वतःला घडवणं, स्वतःच्या अवलादीला घडवणं हे फार अवघड आहे. आज लोकांकडे श्रीमंती आहे, धन दौलत आहे, परंतु लोक ज्या तोऱ्यात राहतात हकीकत मध्ये घरात तसं वातावरण नाही आहे. बाहेर शेखी मिळवतील लोक, पण घरामध्ये मात्र डामाडौल परिस्थिती आहे. बापाचं पोरग ऐकत नाही, भावाचं भाऊ ऐकत नाही, बहिणीला महत्व नाही, भावाला महत्व नाही, बायकोचं नवरा ऐकत नाही, नवऱ्याचं बायको ऐकत नाही. ही आजची परिस्थिती आहे. आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टींमध्ये परिवर्तन घडून आणायचं असेल, सगळ्या लोकांमध्ये प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, आदर निर्माण करायचा असेल तर बुद्ध धम्माच्या आचरणाची प्रत्येक व्यक्तीला गरज आहे. कारण भगवान बुद्धांनी शील सदाचाराची गोष्ट केलेली आहे, सत्याची गोष्ट केलेली आहे, करुणेची गोष्ट केलेली आहे, दयेची गोष्ट केलेली आहे, परोपकाराची गोष्ट केलेली आहे, विनम्रतेची गोष्ट केलेली आहे. आणि त्यामुळे भगवंताच्या धम्माचा महत्व थायलंड, युरोप, लाओस, कंबोडिया, व्हिएतनाम, जपान, चायना या देशांनी ओळखलेला आहे. तुम्ही जर कधी विदेशामध्ये गेलात तर पहा, तुम्ही थायलंडमध्ये बौद्ध धर्म हा राजधर्म आहे, श्रीलंकेमध्ये बौद्ध धर्म हा राजधर्म आहे. तिथे भिक्खूंची किंमत आहे, भिक्खू संघांची संख्या जास्त आहे आणि एकूणच लोकांचं आचरण सुद्धा अत्यंत चांगलं आहे, जे भगवान बुद्धांना अभिप्रेत होतं. आपल्याही समाजाने अशा प्रकारची मनाशी गाठ बांधली पाहिजे आणि तशा प्रकारचा संकल्प करून संकल्पपूर्वक आपण स्वतःला बौद्ध म्हणून निर्माण केलं पाहिजे, मेहनत केली पाहिजे, जिद्द केली पाहिजे. आपण ज्या वास्तूमध्ये राहतो आहे त्या वास्तूमध्ये राहत असताना सर्वांशी आपले प्रेमाचे संबंध असले पाहिजे. पे बॅक टू सोसायटी. आपण एका ठराविक लेवलला पोहोचल्यानंतर आपल्याला समाजाचा आपण काहीतरी देणं लागतो, हा भाव सुद्धा सतत मनामध्ये असायला पाहिजे. मी सेजवळ परिवाराकडे पाहतो, बाबांकडे, नितीन भाऊंकडे पाहतो की जरी त्यांच्याकडे संपत्ती, धन दौलत, पद प्रतिष्ठा आहे, तरी काही समाजातली आपली माणसं जर पाहिले तर फार वाईट परिस्थिती आहे. सगळं काही बाबासाहेबांचं खाऊन पिऊन राहून डामाडौल मस्तपैकी आपल्यात मस्त राहतात, समाजाशी काही देणं घेणं नाही आहे, मी कशाला करू, मला काही माहिती नाही वगैरे वगैरेच्या विचारांमध्ये राहतात. सेजवळ परिवार, नितीन भाऊ मात्र तशा प्रकारचा नाही आहे. जेव्हा जेव्हा मी येतो इथून स्कॉर्पिओ गाडी घेऊन विहारावरती येतात, बनसोडे साहेब इथे आलेले, आमच्या साजापूरचे आपले लोक आलेले आहेत, सर्वांना माहिती आहे. सगळीकडे जाणं, आता ताईने सांगितलं रात्री कुठेतरी अपघात ऍक्सिडेंट झाला होता, घाटीमध्ये सकाळपर्यंत होते आणि सकाळी आले. तर ही यासाठी म्हणून सांगतोय त्यांचं कौतुक, म्हणजे मी असंच करत नाहीये, कुणाचंही कौतुक करायला आपण काही संबंध नाही आहे, परंतु जे गौरवास पात्र आहेत, जे कौतुकास पात्र ज्यांचं कार्य आहे त्यांचं कौतुक केलंच पाहिजे. भगवंतानी गारवोच निवातोच म्हटलेलं आहे, गौरव करायला पाहिजे. आपण जे पात्र लोक आहेत त्यांचा गौरव केला पाहिजे. आणि हे यासाठी म्हणून मी सांगतो आहे, बाबासाहेबांना अभिप्रेत कार्य आहे. बाबासाहेब म्हणाले, तुमचं पोट भरल्यावर किंवा तुम्ही तुमचं पोट भरत असताना जर कोणी उपाशी तुमच्या समोर असेल, ज्याला तुमच्या भाकरीची गरज आहे, ज्याला तुमच्याकडे असलेल्या सगळ्या साधन सामुग्रीची गरज आहे, त्यांचे तुम्ही बनले पाहिजे. हे तर बुद्ध धर्माचं आचरण आहे. केवळ स्वतःचं पोट भरणे आणि स्वतःच्या परिवाराचा विचार करणे हेच एका बौद्ध माणसांचं लक्षण नाही आहे. तर बौद्ध माणसांनी स्वतः चांगलं जीवन जगून इतरांच्यासाठी सुद्धा मी काय करू शकतो हा विचार केला पाहिजे. आणि त्या संदर्भात बाबासाहेबांचं सर्वात मोठं योगदान आहे, उदाहरण आहे, आदर्श उदाहरण आहे, हे मी आपणास सांगतो आहे. म्हणजे स्वतः झीज खाऊन, स्वतः अपमान सहन करून, स्वतः गरिबीला भोगून बाबासाहेबांनी मात्र समाजाचा विचार केला की मला माझ्या समाजाचं काहीतरी देणं लागतो आहे मी, आणि म्हणून त्यांना सर्व अधिकार प्राप्त करून दिल्याशिवाय मी शांत बसणार नाही, असा बाबासाहेबांनी विचार केला. आणि म्हणून प्रत्येकाने सम्यक आजीविका ठेवून आपला संसार प्रपंच उदरनिर्वाह चालवून समाजाचं देणं लागलो पाहिजे, समाजासाठी काम केलं पाहिजे, वेळ दिला पाहिजे, बाबासाहेबांच्या चळवळीसाठी वेळ दिला पाहिजे, स्वतः धम्माचं आचरण केलं पाहिजे आणि इतरांना सुद्धा त्यासाठी प्रेरित केलं पाहिजे. अगोदर स्वतः सुद्धा धम्माचं आचरण करणं फार महत्वाचं आहे. नाही तर आपणच पंचशीलेचं पालन करत नाही, लोकांना शिकवतोय आपण, त्यातही काही अर्थ नाही आहे. आपण जर चांगला आहे तर जग चांगलं बनू शकते, आपण जर बरोबर नाही आहे तर जग कसं चांगलं बनेल. भगवान बुद्धांनी अगोदर स्वतःला
म्हणजे पात्र केलं, पात्र निर्माण केलं आणि नंतर मग लोकांना शिकवलं तर लोक ही पात्र ठरू शकले. राजे लोक, प्रधान लोक, सावकार लोक, श्रेष्ठी लोक भगवंताला शरण येत राहिले. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र या चारही वर्णातील लोक भगवंताला शरण येत राहिले. आणि म्हणून आपण सुद्धा तशा प्रकारची प्रगती करत असताना बुद्ध धम्म संघावरती श्रद्धा ठेवली पाहिजे, दान पुण्य करत राहिलं पाहिजे, शील पालन करत राहिलं पाहिजे आणि मनशांतीसाठी ध्यान करत राहिलं पाहिजे. तुम्ही जर दी ग्रेट हॅपीनेस या YouTube चॅनलला आपल्या भेट देत असाल तर पाहत असाल तुम्ही, आपण 10 पारमिता सांगितल्या. मानवी जीवनाला परिपूर्ण बनविण्यासाठीच्या एक पारमितेचं विश्लेषण केलेलं आहे बघा सुंदर प्रकारे. त्यानंतर आता महामंगल सूक्त शिकवणं सुरू आहे. एका शब्दाचा अर्थ जो पाली भाषेत भगवंतांनी त्या काळात पाली भाषेतून उपदेश दिला, त्या एका शब्दाचा अर्थ किती महत्वपूर्ण आहे, या मानवी जीवनात किती महत्वपूर्ण आहे, या संदर्भामध्ये आपण काही प्रवचन देत आहोत. महामंगल सूक्ताची आता सध्या शृंखला सुरू आहे. तर मी तुम्हाला या प्रसंगी एक छोटीशी स्टोरी सांगतो. जीवन अनमोल आहे. एकदा नेहमी मी सांगतो, ही मोटिवेशनल गोष्ट आहे. भगवंताकडे बरेच लोक जायचे, भगवंताचा सल्ला घ्यायचे, मार्गदर्शन घ्यायचे जीवन जगत असताना, भगवान आम्ही काय करावं वगैरे वगैरे. तर असाच एक व्यक्ती गेला आणि त्याने भगवंताला विचारलं, भगवान सगळे लोक सारखे का नाहीत? सगळे लोक सारखे का नाहीत? आहेत का सगळे लोक सारखं? एका परिवारातले सुद्धा सगळे लोक सारखे नाहीत. मायबाप जरी एकच असले तरी मुलं त्याच स्वभावाचे किंवा एकाच स्वभावाचे नाही आहेत. तर भगवंताला सुद्धा असा प्रश्न विचारला तेव्हा भगवान बुद्ध म्हणाले, प्रत्येकाचं कर्मबीज वेगवेगळं आहे आणि म्हणून माणसांचा स्वभाव वेगवेगळा आहे. पूर्वीच्या कर्माचा परिणाम जो आहे तो वर्तमान जीवनात आपल्याला पाहायला भेटतो. म्हणून सगळेच लोक चांगले नाहीत, सगळेच लोक वाईटही नाहीत, सगळेच लोक सुखी पण नाहीत, सगळेच लोक दुःखी पण नाहीत, सगळ्यांच्याच वाट्याला यश पण येत नाही, सगळ्यांच्याच वाट्याला अपयश पण येत नाही, सगळ्यांनाच लाभही होत नाही, सगळ्यांना अलाभही होत नाही, सगळ्यांचं कौतुकही होत नाही, सगळ्यांचा अपमानही होत नाही. म्हणजे त्याचं प्रमाण आणि प्रकार वेगवेगळा आहे. आज कुणीतरी सुखी आहे, उद्या तो दुःखी बनू शकतो. आज कोणीतरी दुःखी आहे, उद्या तो सुखी बनू शकतो. आज कुणाच्या तरी वाट्याला यश आलाय, उद्या त्याच्या वाट्याला अपयश येऊ शकते. आज कुणाच्या वाट्याला अपयश आलाय, उद्या त्यांच्या वाट्याला यश येऊ शकते. आज कुणाला काहीतरी लाभ झालाय, उद्या त्याला अलाभ म्हणजे त्याचं नुकसान होऊ शकते. आज कुणाचं तरी अलाभ झालंय, नुकसान झालंय, उद्या त्याच्या वाट्याला लाभ येऊ शकतो. आज कुणाचं तरी निंदा केली गेलेली आहे, उद्या त्याची प्रशंसा होऊ शकते. आज त्यांची प्रशंसा केली आहे, उद्या त्यांची निंदा होऊ शकते. हे 8 लोक धर्म भगवंताने सांगितले. सारखेपणा आहे का याच्यामध्ये? नाही आहे. म्हणून सगळेच लोक बघा हसरे नाहीत आणि सगळेच लोक रडके पण नाहीत, सगळेच लोक बडबडे नाहीत आणि सगळेच लोक शांत पण नाहीत. शांत बसा असं म्हणावं लागते माणसाला, नाही का? जिथे गेलं तिथं सरकाना. आता हे आले, जागा होती कोणीकडून यावं बसाव, पण हे याच्यावर कुलूप लावणं लय अवघड आहे. जिथं जाऊ तिथं इकडे पाहतील, कमी काढतील. हे बरोबर ठेवलं नाही पाहिजे तुम्ही, आणि हे असं कशाला केलं, तसं कशाला केलं, काय चाललंय समोर याच्याशी काही संबंध नाही. माझ्यावर फोकस कसा होईल आणि मला याचं कुलूप कसं उघडता येईल, याच्या नादात जास्त लोक आहेत. माझी बडबड ऐकून घेण्यासाठी लोक म्हणजे तशा प्रकारच्या मानसिकतेत राहतात. आणि त्यामुळे मी तुम्हाला एक छोटीशी स्टोरी सांगतो की मेहनत जीवनामध्ये खूप महत्वाची आहे. मेहनतीशिवाय काही मिळत नाही आणि त्याच्याही पूर्व पुण्य कर्म असल्याशिवाय वर्तमान जीवनामध्ये आपल्याला काहीच प्राप्त होत नाही. आजही आपले लोक काही बघा कंगाल ते कंगालच आहेत. आपण जरी म्हणतो बाबासाहेबांची बदौलत आहे, बिलकुल बाबासाहेबांचीच बदौलत आहे, पण काही लोकांना आजही आपलं तोंड वरती काढता आलं नाही धन दौलतीच्या बाबतीमध्ये. आणि काही लोक जे चांगले मनाने निर्मळ आहेत, बाबासाहेबांच्या बद्दल प्रामाणिक आहेत, ते मात्र मालामाल झालेले आहेत, धनवान झालेले आहेत, सुप्रसिद्ध झालेले आहेत. बघा काही लोक कंगाल आहेत. भलत्या सलत्या मार्गाला लागलेले असतात, नको त्या मार्गाला जे लागलेले लोक असतात त्यांना उजान घडत नाही. ते जाग्यावर पाय खोरू उड्या मारत असतात. परंतु जे श्रद्धावान असतात, धार्मिक असतात, चांगल्या प्रवाहात असतात, ते मात्र प्रगती करत असतात. म्हणून मेहनत करणं सुद्धा खूप महत्वाचं आहे. मेहनत भगवंताने सम्यक व्यायाम सांगितला. त्यासाठी बघा सम्यक व्यायाम म्हणजे प्रयत्न करत राहिले पाहिजे, मेहनत करत राहिली पाहिजे. मेहनतीला फळ आहे, मेहनतीला कष्टाला फळ आहे. हातावर हात ठेवून बसतो आणि म्हटलं की बा दे रे हरी आणि पलंगावरी, नेहमी सांगतो आपण, तर कोणता हरिबिरी कोणी येत नाही इथं.
मेहनत करावी लागते आणि ती पण चांगल्या प्रकारे मेहनत करावी लागते, तर काहीतरी प्राप्त करू शकतो. नको त्या मार्गाने मेहनत केली, कमवलंय, तर ते सुख देऊ शकत नाही. ही पण गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही. जे वाटतात ना लोक काही काही फार श्रीमंत आहे, नको त्या मार्गाने ज्यांनी धन दौलत कमावली, तर त्यांची ती धन दौलत त्यांना जास्त काळापर्यंत सुख शांती आनंद देऊ शकत नाही. कोणत्या ना कोणत्या माध्यमातून ती ठेचा लावत राहतील. ठेचा भोगायला भाग पाडते. आणि म्हणून तुम्ही गरुडा करून आपण काहीतरी शिकलो पाहिजे. गरुड माहिती आहे तुम्हाला? गरुडाचं आयुष्य 70 वर्ष आहे म्हणतात. गरुड त्याची नजर तीक्ष्ण असते. आकाशातून बरोबर तो सावध ठेवतो, शिकारीवरती लक्ष ठेवतो आणि बरोबर झडप त्याची वाया जात नाही. तुम्ही जर कधी पाहिलं असेल तर गरुडाची विशेषता आहे. काही भगवंतांनी मिलिंद प्रश्न नावाचा जो ग्रंथ आहे, त्यामध्ये काही पक्ष्यांकडून सुद्धा, काही प्राण्यांकडून सुद्धा माणसांनी गुण घेतले पाहिजे. नाही तर ताठच मी काय कमी आहे का असेच करत लोक एक दिवस मोडून जातात. काळ कुत्रही विचारत नाही. आपण मोडून मेलो नाही पाहिजे, वाकून मेलो पाहिजे, झुकून मेलो पाहिजे, लीन होऊन मेलो पाहिजे. असे टाईट राहून मरणारे लोक गेलं म्हणतात, बरं झालं म्हणतात. लोक जे झुकणारे असतात, लवणारे, वाकणारे असतात, दुसऱ्याच्या कामी पडणारे असतात, परोपकारी असतात, ते गेल्यावर लोक हळहळ व्यक्त करतात. बाबासाहेब वाकणारे झुकणारे होते. बाबा भगवंतासमोर लोकांसमोर झुकणारे होते. लोकांना मदत केली. मयाळूपणा, दयाळूपणा, करुणेचा स्वभाव बाबासाहेबांचा होता. म्हणून लाखो करोडो लोक अंत्यविधीला गेले आणि ढसाढसा रडत होते. जे कोणी चांगले लोक असतात, जेव्हा जातात किंवा जिवंत असतात, तेव्हा सर्व जग त्यांचं होते आणि सर्व जग त्यांची वाहवा करते. तर गरुडापासून आपण काय शिकलो पाहिजे? तर गरुड 70 वर्ष जगतो, परंतु जेव्हा 40 वर्षाचा होते गरुड, तेव्हा त्याच्यातल्या 3 गोष्टी कमजोर बनतात आणि त्यामुळे त्याच्यावर मरण्याची वेळ येते. पहिली गोष्ट, त्याची जी चोच असते ती बोथट होते, पूर्ण जास्त लांबते आणि ती शिकार पकडू शकत नाही. ही एक कमजोरी त्याच्या वाट्याला येते 40 वर्षाचा झाल्यावर. दुसरी कमजोरी त्याच्या वाट्याला येते, त्याचे जे पाय असतात, नख जे असतात, ते प्रमाणाच्या बाहेर वाढतात, लवचिक बनतात आणि वागतात, त्याच्यामध्ये तो शिकार पकडू शकत नाही. ही दुसरी कमजोरी त्याच्या वाट्याला येते 40 वर्षाचा झाल्यावर. तिसरी कमजोरी त्याच्या वाट्याला येते, त्याचे जे पंख असतात, जो उंच भरारी घेतो त्या पंखाच्या जोरावरती, त्याचे ते पंख अशा शरीराला पूर्ण चिपकतात. त्याचे जे पंख असतात, पिसारा जो असतो तो तुटतो, कमजोर बनतो, तो उंच भरारी घेऊ शकत नाही. त्याच्या समोर 40 वर्षाचा झाल्यावर मरण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. नाही तर तो स्वतः कोणाची तरी शिकार बनतो, ते कोणीतरी त्याला खाऊन टाकते. हे 2 गोष्टी असतात. परंतु तो गरुड जो असतो, तिसरा पर्याय जो होत असतो त्याच्याकडे, की कुठेतरी लांब जायचं, उंच डोंगरावर जायचं, जिथे त्याची शिकार केली जाणार नाही, अशा ठिकाणी जायचं आणि तिथे जाऊन धीर धरायचा. धीर धरणं, सहनशील असणं, भगवंताने सांगितलंय. खंतीत सोवच्च सत्ता, क्षमाशीलता, सहनशीलता आपल्या अंगी असायला पाहिजे, जी गरुडाच्या अंगी असते. अशी अवस्था गरुडाच्या वाट्याला प्राप्त झाल्यानंतर गरुड जातो हळूहळू डोंगरावर आणि अशा निवांत ठिकाणी थांबतो की जिथे त्याची कोणी शिकार करणार नाही. आणि तसे त्याचे 40 दिवस जातात म्हणतात. 40 का 150 दिवस जातात त्याचे. आणि तो वाट पाहतो की मला नवीन पंख लाभतील, नवीन नख लाभतील आणि नवीन चोच लाभेल, तेव्हा पुन्हा मी तरुण होईल आणि शिकार पकडून माझा उदरनिर्वाह चालेल. 100-150 दिवस तो एकदम शांत राहतो. जे काही किडामुंगी त्याला जमिनीवर मिळेल तो खात असेल आणि नंतर मात्र नव्या उमेदीने, नव्या आशेने, एकदम नवीन ऊर्जा घेऊन तो 150 दिवसानंतर जेव्हा त्याला नवीन पंख येतात, ते एक पंख राहिलेला जो आहे तो उपटून टाकतो आपल्या पंखांचा आणि तेव्हा त्याला नवीन पंख यायला सुरुवात होते, नवीन चोच येते त्याला आणि नवीन नख पाय तयार होतात त्याचे. आणि त्यानंतर मात्र त्याचे 30 वर्ष जगू शकतो तब्बल तो गरुड. जो मरायला टेकला होता त्याला अजून किती वर्ष लागतात? 30 वर्ष. ही गोष्ट म्हणजे फक्त गोष्ट नाही आहे, तर ही हकीकत मध्ये होते. असं गरुडाच्या बाबतीमध्ये अनेक प्राण्यांमध्ये अशी खासियत आहे, विशेषता आहे. अनेक प्राण्यांमध्ये
तर तो गरुड पुन्हा नव्या उमेदीने उठतो आणि 30 वर्ष जगतो, म्हणजे एकूण 70 वर्षाचं त्याला आयुष्य आहे. तेव्हा त्या गरुडाकडून सुद्धा आपण शिकलो पाहिजे. गरिबी आली तर रडत बसलो नाही पाहिजे, कंगाल झालो तर रडत बसलो नाही पाहिजे, आणि श्रीमंत झालो तर नाचत बसलो नाही पाहिजे. मेरे जैसा कोईच नाही, मेरे जैसा कोईच नाही. कारण वेळ ही परिवर्तनशील आहे. वेळ परिवर्तनशील आहे. आपल्या वाट्याला आलेले दिवस बदलू शकतात आणि बदलू शकतात. तो मी असेल, तुम्ही असेल किंवा अजून कोणी असेल, दिवस बदलत असतात. आज जो गरीब है वो कल अमीर बन सकते हैं, और आज जो अमीर है वो कल गरीब बन सकते हैं. कंगालाला मालामाल केलं बाबासाहेबांनी. हजारो वर्ष पिढ्या गेल्या कंगाल राहण्यामध्ये, गुलाम राहण्यामध्ये, जोहार मायबाप म्हणण्यामध्ये. आणि आज तीच बाबासाहेबांची लेकरं बाबासाहेबांच्यामुळे नव्या उमेदीनं काम करत आहे, समाजाचं काम करत आहे. धम्म मार्गामध्ये धम्माला प्रचार आणि प्रसारित करण्यासाठी दान पुण्य करत आहेत, समाजासाठी झिजत आहेत, झटत आहेत, मरमर करत आहेत, राबत आहेत. आणि त्यामुळे अशा लोकांचं कौतुक करणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून गरुडाकडून आपण ह्या काही गोष्टी शिकलो पाहिजे. काही लोक येतात, आम्ही फारच गरीब आहोत भंतेजी, आमच्याच्याने काही असं होत नाही, आमच्याच्याने काही तसं होत नाही. आता बळजबरी तर कोणाला शिकवली नाही भगवंताने, बळजबरी थोडी शिकवली कोणाला, बळजबरी शिकवली नाही. पण भंतेजींनी आता तुम्हाला जी श्रद्धा शिकवली, श्रद्धा फार महत्वाची आहे. मन मोठं असलं पाहिजे. घर मोठं असेल नसेल, धनाने आपण मोठे असेल नसेल, मन मोठं असणं फार महत्वाचं आहे. मन मोठं जर असेल तर आपल्याला जगाला कवेत घेण्याची ऊर्जा आपल्याकडे असू शकते. पण जर मनच छोटा असेल, सगळं भांडवल लय मोठं असेल, तर आपण असे कंगाल असतो. मनाने कंगाल असणं हे एकदम गरीब माणसाचं लक्षण आहे. आणि धनाने श्रीमंत असणं आणि मनाने कंगाल असणं हे गरीब माणसाचं लक्षण आहे. त्यामुळे मनाने आपण मोठे असलो पाहिजे, धनाने जरी कमी असलो तरी सुद्धा. आणि त्यामुळे आपल्याला प्रसन्न राहण्यासाठी, आनंदी राहण्यासाठी, प्रगती करण्यासाठी म्हणून या गरुडाकडून शिकावं. यासाठी म्हणून मी ही छोटीशी स्टोरी तुम्हाला सांगितली की असं ना उमेद होऊ नये माणसाने की आता कसं करावं, आता काय नाही. कालच्याच प्रवचनात मी सांगितलं, त्या अकोल्याचा काही वाशिमचा एक मुलगा MPSC UPSC करत होता, म्हणे जीव द्यायचा म्हणे. भंतेजी मला तुमचे प्रवचन ऐकतो म्हणे, मी जीव देतो म्हणे, मी आता काय करू म्हणे जगून. मी म्हटलं जीव देणं हा उपाय नाही आहे. वेळ बदलत असते, दिवस बदलतात. धीर धरला पाहिजे, सहनशील राहिलो पाहिजे, काय आवाच्या मनावर संयम ठेवला पाहिजे. परिस्थिती बदलू शकते. आणि तू थांब म्हटलं त्याला. तो म्हणे ठीक आहे, तुमचा ऐकतो, निर्णय बदलवतो. म्हटलं काम काही कर पण जीव देऊ नको. मेहनत कोणती कर, कोणती मेहनत केली पाहिजे, पण जीव देणं आणि रडत बसणं हे शहाणपणाचं लक्षण नाही आहे. भगवंताने तेच सांगितलं की गरिबी आली तर रडू नका, श्रीमंती आली तर नाचत बसू नका. नाचता नाचताच मग एक दिवस आपल्याला ठेच लागते. आणि पेढे वाटलेले माणसं ते मग असे भळभळ अश्रू गळतात त्यांच्या डोळ्यातून आणि म्हणतात आता काय करावं, आता काय करावं. जेव्हा करायचं होतं तेव्हा गेली वेळ निघून, तेव्हा आता नाचत होते नाही का. आणि म्हणून रडत बसू नये, नाचत बसू नये, धीर स्थिर राहिलं पाहिजे माणसाने. असा मी एक उपदेश आपणास सांगतोय. तेव्हा शेजवळ शिरसाट परिवाराने हे काही बंगलो बनवलाय. आम्ही अगोदरच्या घरी अगोदरही आलो होतो, आताही आलो. मला वाटलं बाबा इथंच गृहप्रवेश आहे का काय. असा बंगला बनवलाय मस्त बाबा, रोडवरूनच दिसते मस्त पैकी, डायरेक्ट गाडी येऊ शकते इकडे. तर सुंदर असं घर बनवलंय, भाड्याने देण्यासाठी बनवलंय. तर ही प्रगतीच आहे. अशी प्रगती केली पाहिजे. भगवंताने सांगितलं की आपण प्रगती केली पाहिजे, श्रीमंत बनलं पाहिजे. ग्रहस्थ आहात श्रीमंत बनलं पाहिजे. भगवंताच्या काळामध्ये बघा, ज्योतिकार का काहीतरी नावाचा एक सावकार होता. त्यानं भगवंताला एक कुटी बनवून दिली होती, हिरे माणिक मोत्याची. भगवंताला वंदन करताना काचात भगवंताचा चेहरा दिसेल अशी सोय केली होती. त्यानं कुटी बनवून दिली होती भगवंताला श्रावस्तीमध्ये. तर त्यामुळे हे धन दौलत असताना आपण स्वतःला पुण्यवान आणि धन्य समजलं पाहिजे की या माध्यमातून आपल्याला दानही करता येते, आपली पुण्य पारमिता वाढवता येते. तेव्हा निश्चितपणे शेजवळ परिवार, शिरसाट परिवार आणि आपण सर्व उपस्थित जन आपल्या या मिळालेल्या आयुष्यामध्ये आपण दान पुण्य करत राहाल, शील पालन करत राहाल, समाधीचा ध्यान मार्गाचा अभ्यास करून आपल्या मनाला शांत करीत राहाल. अशा प्रकारची एक भावना तुम्हा सर्वांच्या प्रति व्यक्त करतो आणि माझ्या शब्दांना इथे मी पूर्ण विराम देतो. भवतु सर्वमंगलम्
रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा शुद्धि भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा शुद्धि भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसङ्घानुभावेन सदा